गणपती बाप्पा मोरया. तर फायनली आपली मकार झाली आहे. डोंबिवली ते कोकण. उंदीर मामा आपली बस चालवतो आणि गणपती बाप्पा बाजूला बसलाय. तुम्ही निवांत प्रवास करा, बाप्पा तुमच्या पाठीशी आहे. ड्रायव्हर उंदीर मामा आहे ना. उंदीर मामा आहे ड्रायव्हर. आकार के कारण इसे लोटेश्वर शिव मंदिर कहा जाता है। एक सिंगल ब्लॉक के ऊपर स्थित होने के कारण नमस्कार. तर आपण आता घेतली आहे मकार बनवायला. अर्धा काम झाले. मी सुरुवातपासून नाही व्हिडिओ शूट काढले तेवढ्या, म्हटलं जास्त मोठी व्हिडिओ होईल. थोडे थोडे शॉर्ट काढल्यात. आता तुम्हाला दाखवतं काय घेतलं. बस बनवायला घेतली आपण. बसच्या सुरुवातीला आपण पुट्ट्याची बनवत होतो. पुट्टा पाहिजे तसं पुट्टा नाही भेटला, क्वालिटी नाही भेटली त्याची, म्हणून आपण सनबोर्ड यूज केला. पण सनबोर्डमध्ये आपला प्रॉब्लेम असा आला की तेवढे ते स्ट्रॉंग नाही आहेत, म्हणून आपण त्याला मागणं सपोर्ट पुट्टा दिलाय. दाखवतो मला. बस घेतली आहे. बसला आता पेंटिंग केली आहे. सनबोर्ड व्हाईट सनबोर्डला आता आपण बसचा आहे जो एस टी आहे, एस टीचा कलर आपण द्यायला घेतला आहे. कलरमध्ये आपण पहिला फक्त हात मारला, अजून दुसरा हात मारायचा बाकी आहे, कारण अजून जी फिनिशिंग पाहिजे फिनिशिंग आली नाही आपल्याला. ही सेकंडमध्ये फिनिशिंग येईल अजून दुसरा हात मारला की. आणि बस बनवायची आपल्या टेबलवर. बाहेर दाखवतो तुम्हाला. फ्रेम बनवायला घेतली आपण. फ्रेम बनवून घेतली आता, आणि जसं होईल तसं परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काढू. एकदा कसं दिसतं ते बघायला. तुम्हाला हा पुठ्ठा दाखवायचा होता. खालना सपोर्टला पण पुठ्ठा वापरला आहे, कारण जी सनबोर्डची क्वालिटी होती डायरेक्ट, कारण लवचिक आहे ना तो, म्हणून सपोर्टसाठी आपण पुठ्ठा वापरला आहे खाली. तर आता बघूया आपण बनवून कसा दिसतो तो, आणि मग दाखवतो तुम्हाला. सध्या आराम करतो, कंटाळा आला. आपला विकेंडमध्येच मकार असते, त्यामुळे जास्त, कारण वीकडेजमध्ये आपलं काम असतो, त्यामुळे आपण विकेंडलाच फक्त बनवतो. चला आता दुसरं शूट केल्यानंतर बघूया. पुढची मकार बनवल्यानंतर एकदा उभी करून बघूया. आता बोगद्याचं काम चालू आहे आपलं. आता समजून नाही ना कदाचित फ्रेममध्ये. ही पहिली फ्रेम आपली बोगद्याची आहे आतमधनं, आणि बाहेरची फ्रेम डोंगर बनवायचं आपल्याला. नंतर POP लावल्यावर आणि बॅनर लावल्यावर समजा बोगद्याला बॅनर लावायचा मागे, आणि बाकी पोतली आणली ती POP लावायला. बाहेर आता निघ लवकर. हा ये बाहेर. ओ बाबा. बघा देवशी मस्ती चालले आपली मकार. हे तू मकार मदत करायला आले ना. बोल काय करायला आले तू. बनवायला आले. कोण येणार आहे आपल्या घरी. कोण येणार आहे आपल्या घरी. बाप्पा. कोण येणार आहे. बाप्पा. POPचं काम बाकी अजून थोडासा. हा बोल. तुझा फोटो काढू. हा काढला. हाय कर.
ऐकत हां हे पूर्ण झाला आपला पुठ्ठा ब्लॅक बोगद्याचा आणि यावर पी जाऊन कलर द्यायचा आहे. बाकी आता आपण कलर दिल्यावर बघू. आपलं आता POPचं काम पण झालेलं. POPला कलर द्यायचं. याला एक हात कलर दिलता, 3 हात दिले ॲक्च्युली याला. 3 हात देऊन पण काही फरक नाही पडला. आता 4था हात दिले या साईडला, फरक दिसत असेल बघा. त्याला 4था हात दिले. त्याला विटाची डिझाईन करायची आणि आपली डोंगर एक टेस्ट करून बघितले कलर येऊ आणि डोंगराचा कलर देऊन नंतर आपण त्या पण झाडाचं ताना सोडू. एवढा आता POP देऊन ठेवले आपण, नंतर कलर देऊ. तर मेन पेंटिंग नंतर आपण बसू. आपलं आता पेंटिंगचं काम संपत आलेलं आहे. 10 रुपये रोज 2 बिगारी ना, 2 बिगारी आणल्या. पेंटिंगचं काम चालू आहे. 2 प्रोटीन घेतले का? एकदा डबा मागान करायचा आपल्याला. आपल्या इटांचा कलर टेप लावले इथे आपण, नंतर रिमूव्ह करू आपण तो. दगडाचा काकाला चालू आणि दगडानंतर आपण पेंटिंगचं काम झाल्यानंतर आता ऑलमोस्ट पेंटिंगचं काम संपायला आलं आपला. हां डागडुगीचा आधा करून टाक पुढं, नंतर आपण सनबोर्ड लावला घेऊ बसता. ओरिजिनल टायर आणला बसला. तिथे दाखवलं सारखं मी बसला. ओरिजिनलचं टायर आणल्या. दोन्ही गाड्यांच्या स्टेपने इथे लपवले. एक नेक्सॉन एक का फ्रॉन्स आपण लावल्यावर दाखवू. आता आपला कलर लावून डायरेक्ट बस बनवायला घेतले. बसचा शेप अजून लोगो वगैरे लावायचं बाकी आहेत. आणि हे टायर सध्या माप घेतले आपण आणि बसून देऊ आपण. सध्या बाप्पाची बसाची अरेंजमेंट चालू आपली आतमध्ये. अरेंजमेंट केल्यानंतर आपण ते हेडलाईट वगैरे लावायची बसला अजून आपले. ऑलमोस्ट आपल्या आता मकरेचं काम झालंय. स्टिकर म्हणजे फायनल वर्क पेंटिंग आहे फक्त. आता स्टिकर पेंटिंग आहेत. कॅबिनचं आपला काम पेंटिंग आहे अजून. कॅबिन पण ऑलमोस्ट झालाय. गाडीची हेडलाईट, टायर, अजून स्टिकर लावायचे आहेत आपल्याला इथे. बस नंबर प्लेट बाकी अजून. बसचे टायर बघा ओरिजिनल. बसच्या टायरचा अजून आपल्याला मॅकविल नाही आहे. आपण जी सेटिंग केली ती दिसते अजून. ती सेटिंग आपल्याला अजून कवर करायची आहे. खाली ग्रास टाकायचं आहे. त्यानंतर खाली रोड पण बनवायचा. आपला रोड नाही बनवला. पट्टी लावायची ना पिवळी पट्टी. आपण ते वरती
पहिले ती पट्टी लाव त्यानंतर तुझं लाव. पट्टीच लावतो. तिथं लावतात ना रिक्षाच चालते लाव. हा ते ऍक्च्युली पुढं असं नाही त्याचं ते बसायची पाय असतं ना तो बोलतात खोलले जरा लाव नंतर लावतो का जाऊ दे ना आवाज कर आता त्यान कोणचा चला आपलं आता ऑलमोस्ट झालेलं काम मकारीचा नंबर प्लेट चालू आहे पासिंग होतं आपले आता इलेक्ट्रिशियन बोलवले यश भंडारी हा हा रिक्वायरमेंट असं सांगा आणि याला स्टिकरला बोलवले हा जास्त तो बघ तो टायमावर होता तो तासावर पैसे घेतोय तासा आपलं एक पुढे वरती किलोमीटर लावले गाडीचा नंबर आणि एस टी महामंडल इज्जत है ना गणपती बाप्पा मोरया. तर आपली आता मखार झाली आहे पुन्हा आपल्याला याची आतुरता होती मखारीची. आता बाप्पाचं पण आगमन झालंय बाप्पाचं पण आगमन झालंय आपलं आता आणि आता आपण बघूया मखार आपली फायनल तुम्हाला दाखवतो. मखार डोंबिवली ते कोकण किलोमीटर बाप्पा बघा इथून दिसतो आपला. गणपती बाप्पा मोरया. तर फायनली आपली मकार झाली आहे डोंबिवली ते कोकण. उंदीर मामा आपली बस चालवतो आणि गणपती बाप्पा बाजूला बसलाय. तुम्ही निवांत प्रवास करा बाप्पा तुमच्या पाठीशी आहे. ड्रायव्हर उंदीर मामा आहे ना उंदीर मामा आहे ड्रायव्हर. किलोमीटर ST महामंडल ची आपण बस बनवली आहे. तरी पण थोडासा काम राहिला थोडासा काम राहिले. टायर पण बघा आपण ओरिजिनल टायर लावले. लाईट सिग्नल लाईट त्यानंतर गाडीची हेडलाईट गाडीचं मिरर विंडोमधून बघा बाप्पा. बोगद्यातून आपली गाडी निघतं. मखार आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बनवले सांगा आपण कशी मखार बनवले कशी अशी कोणती आहे काय बनवले बस बनवली आपण कुठली बस आहे
बाप्पाची बस आहे ना? हां ते खाली बस टेबलावर आता. हां बस. बाप्पाची बस आहे का? भारी आहे ना? काय आहे? लाईट पण आहे ते साईडला लाईट आहे ना? हां आपल्याला रस्ता दाखवायचाच राहिला आपला. हे बघ रस्ता पण आहे. रस्ता दाखवले. खालती रस्ता आहे. हां हां वरती ना रस्ता. वरती बाप्पा आहे ना? बाप्पा बसमशा घोड्यांच्या निघता ना ईशा भोगद्यांच्या. ट्रेन पण लाईट आहे ना? ते साईडला पण आहे. कॅबिन मधली सजावट बघा. उंदीर मामा आपला कसा बसलाय गाडी चालवतोय नाही. काय करता? काय करता बाप्पा? तसं नाही करत. तुम्ही उंदीर मामा बघितला का? कुठे उंदीर मामा दाखव मला.